कर्माविश्वास पाहिजे मायबाप. आणि कथेच्या माध्यमातून, पुराणाच्या माध्यमातून हा संवाद, हे शब्द, हे सुविचार आपल्या कानावर पडत असतात. ही कथा काय कवी 3 तास बसण्याचा उद्देश आहे की आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग, हे मार्गदर्शन, हे मोटिवेशन, आध्यात्मिक मोटिवेशन कथेच्या माध्यमातून, पुराणाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून हे शिकायला मिळतं मायबाप. आपल्या विचारामध्ये, आचारामध्ये, जीवनामध्ये, वागण्यामध्ये कुठेतरी ती औषध आपल्याला लागतंय. आणि निदान अर्धा तास का होत नाही, 3 तास का होत नाही, पण माणूस स्वतःविषयी विचार करतो, अरे नाही राव, खरंच चांगलं वागलं पाहिजे. जसं स्मशानात गेल्यानंतर कितीही वाईट माणूस असेल, पण मड जळेपर्यंत त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या अंतःकरणात ज्ञान उत्पन्न होतच. नाही रे बाबा, काही खरं नाही. काय खरंय बाबा, त्याला नावच स्मशान वैराग्य. काही खरं नाही रे बाबा. काल आम्ही होतो सोबत, चहा पिलो राव, हसला मस्त अगदी, म्हणे आपण उद्या जाऊ 4 धामाला, आणि गेला हो. काय खरं नाही हो. त्यामुळे आपलं जेवढं आहे ना चांगलं जगून घ्यावं. कुठे? स्मशानमध्ये. आणि पुन्हा हातामध्ये तंबाखू असते बरं का. तंबाखू चोळत चोळत तेवढं बोलणार. एकदा तंबाखू तोंडात टाकली, स्मशानाचा बाहेर आला, सुरू जशाला तसे. माती बुखी त्यांच्या. किती प्रमाण आहेत. खर तर हे जे वाक्य, हे शब्द आहे ना, संतांनीच बोलावं. हे फार कठोर बोललेत नंतर, फार कठोर, फार कठोर, फार कठोर. एवढं कठोर, एवढं कठोर. जर ज्याच्या मुखाला ए बाबा शांती ब्रह्म एकनाथ महाराज एवढे शांत आहे की त्यांना शांती ब्रह्म म्हणतात, पण तरीही शांती ब्रह्म म्हणतात. ऐका, अरे एवढा मानवाचा जन्माला आलास रे मूर्खा. एवढे देवाने कान दिलेत रे. हे उद्धार करण्याकरता, त्याला प्राप्त करण्याकरता हे शरीर आहे, आणि या शरीरानं आपण त्याला प्राप्त करू शकतोय. असं दिव्य साधन हे दिलं रे. हे साध्य नाहीये, हे शरीर फक्त साधन आहे. आणि या साधनानं तुला त्याच्यापर्यंत पोहोचायचंय. आणि काय केलंस रे तू? काय केलंस? या मनुष्य जन्माला येऊन सदी कधी मुखानं देवाचं नाम घेतलं नाही, कानानं देवाचं नाम कधी ऐकलं नाही, या हातानं कधी टाळी वाजवलं नाही, दान धर्म केला नाही, परोपकार केला नाही, कधी गोरगरिबाच्या मुलीच्या लग्नामध्ये सहकार्य केलं नाही रे. हे पाय कधी सत्संगाला, कधी तीर्थयात्रेला ओढले नाहीस. अरे जर एवढं मनुष्य जन्माला येऊन हे सत्कर्म घडलं नाही, तुझी माय काय माय गेली. अरे मुढा मूर्खा. काय कठोर आहे, याच्यावर आपण जास्त विचार नाही करू शकत. किती कठोर बोलले, किती कठोर बोलले. कसा भूत जन्माला आलास रे तू मूर्खा. कोण आहे ते? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. अरे जो भजन करत नाही ना, त्याला काय काय संत बोलले रे. तुझ्या मुखात का माती पडली होती का रे? भक्तिविना माती मुखी त्यांच्या. नाही नाही मायबाप, हे संत ज्या अर्थी एवढा अनुभवातून बोलले, तळमळीनं बोलले, कारण याचा अर्थ फक्त संतांनाच माहिती होता. हे तळमळ जे उगच नाहीये, हे गोड गोड बोलले नाही संत. अगोदर बोललेत ना, पण कुठपर्यंत बोलणार नाही. एवढं बोलून सुद्धा तुम्ही ऐकायला, आपण ऐकायला तयारच नाही. त्यानंतर कठोर भाषा वापरली. कठोर भाषा वापरली का? कारण जीवनाचं रहस्य फक्त त्यांनाच कळालं होतं. म्हणून